हाय फ्रेंड्स, तर आपण आज शिकणार आहोत आम्ल, आम्लारी आणि क्षार. आपल्याला माहितीच आहे आम्ल, ऍसिड, बेसिस आणि सॉल्ट्स. आम्ल म्हणजे काय? आंबट चव देणारे आम्ल. म्हणजे काय असेल? लिंबू मध्ये काय असतं? ऍसिडिटी म्हणजे आम्ल असतं. थोडक्यात आंबट चवीच्यांना आपण आम्ल म्हणतो किंवा चवीच्यांना आम्लारी म्हणतो आणि खारट चवीच्यांना क्षार म्हणतो. थोडक्यात या सगळ्याचा अभ्यास आणि ते कसे एकमेकांसोबत रासायनिक अभिक्रिया घडवून आणतात या सगळ्याचा अभ्यास आपण या प्रक्रियेत करणार आहोत. आंबट चवीचे असतात तर इतर काही तुरट चवीचे स्पर्शाला गुळगुळीत असतात. या पदार्थांचा वैज्ञानिक अभ्यास केला असता असे दिसते की अनुक्रमे आम्लधर्मी व आम्लारीधर्मी घटक असतात. आंबट चव आम्लधर्मी. आम्लारी. Got it? थोडक्यात आंबट चवीच्यांना आम्लधर्मी म्हणतात आणि तुरट चवीच्यांना आम्लारी धर्मी असे म्हणतात. म्हणजे काय? तर आपल्याला हे पदार्थ स्पर्शाला गुळगुळीत लागतात, कुठले? तुरटवाले. मग ह्यांचा जर आपण वैज्ञानिक अभ्यास केला तर आपल्याला कळतं की हे कोण आहेत? आम्ल आणि आम्लारी आहेत. कोण आहेत? आम्ल आणि आम्लारी आहेत. मग काही संयुगांच्या रेणूमध्ये H+ हे आम्लारी धर्मी मूलक असल्याचे दिसते. ही सर्व आम्ले आहेत. आम्लांमध्ये काय असतं? H+ आयन असतं. तर संयुगांच्या रेणूमध्ये जर OH चे आम्लधारी मूलक असल्याचे दिसते तर त्यांना काय म्हणतात? आम्लारी म्हणतात. आम्लारी मध्ये काय असतं? काय असतं? OH- हायड्रॉक्साईड म्हणून यांना काय म्हणतात? हायड्रॉक्साईड. राईट. मग ज्यांचे आम्लारीधर्मी मूलक H+ पेक्षा वेगळे असून आम्लारीधर्मी मूलक OH पेक्षा वेगळे असते त्यांना काय म्हणतात? क्षार. म्हणजे जे H+ आणि OH- यातून वेगळे असते त्याला काय म्हणतात? क्षार म्हणजे सॉल्ट्स असे म्हणतात. थोडक्यात या प्रकरणात आपण आम्ल, आम्लारी आणि क्षार यांच्या रासायनिक अभिक्रिया, अंगके आणि त्यातील घटकांचा अभ्यास करणार आहोत. याआधी आपण आधीच्या इयत्तेत शिकलोच आहोत की आम्ल मग काय असतं? आंबट चवीचे H+ असलेले आम्ल म्हणजे आम्लधर्मी. बरोबर. तुरट चवीचे OH- आयन असलेले आम्लारीधर्मी आणि काहीच नसलेल्यांना काय म्हणतात? दोघांपेक्षाही वेगळे जे असतात संयुग त्यांना म्हणतात क्षार. मग आयनिक संयुगांचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आम्ल, दुसरा प्रकार आम्लारी आणि तिसरा प्रकार क्षार. Got it? आम्ल, आम्लारी आणि क्षार.